नमस्कार शेतकरी बांधवांनो, आपण बघत आहात की हवामान अंदाजामध्ये आपल्याला बदल घडून येताना दिसत आहेत. तर आपल्याला काही ठिकाणी ढगाळ वातावरण दिसतंय, तर काही ठिकाणी आपल्याला उष्णतेचा तडाखा बसत आहेत. मग आता आपण या व्हिडिओत बघणार आहोत की काही आपल्याला पाऊस आता येणार का, आणि उष्णता किती प्रमाणात राहू शकते, यामध्ये आपण या व्हिडिओत बघणार आहोत. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करून आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत नक्की शेअर करा. तर शेतकरी बांधवांनो, आपण बघितलं असेल, आपल्याला आता काही दिवसापासून ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहेत. मग आता पाऊस केव्हा येणार, हा पडलेला मोठा शेतकऱ्यांना प्रश्न आहे. तर आपण बघणार आहोत की यामध्ये आपण 14 ते आपल्याला 30 तारखेपर्यंत खूप पावसाचा अंदाज सांगण्यात वर्तवता आलेला आहे. त्यामध्ये आपण बघितलंय की 14 तारखेपासून ते आपल्याला पूर्व विदर्भ असेल, पश्चिम विदर्भ असेल आणि विदर्भ असेल, तर त्यामध्ये आपल्याला मराठवाडा असेल, या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणात पाऊस आता पडण्याची शक्यता आहे. त्यामध्ये आपण बघितलं असेल, गाव बदलून म्हणजे आज इथे तर उद्या दुसऱ्या गावी असं पडणार आहे. पण जास्त प्रमाणात आपल्याला हा पाऊस पडण्याची शक्यता आहे. कारण आपल्याला बऱ्याच काही असेल, सातारा, सांगली, कोल्हापूर किंवा इथं मध्ये अहिल्यानगर, संभाजीनगर आणि इत्यादी जे तालुके आहेत, जिल्हे आहेत, त्यांच्या ठिकाणी आपल्याला भरपूर काही पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना महत्त्वाच्या जी एक सूचना आहे की आपल्याला सतत पाऊस सुरू राहणार आहे. म्हणजे आपल्याला बघितलं तर आपल्याला 20 ते 21 दिवस आपल्याला पाऊस हा सलग राहणार आहे. त्यामुळे जे आपले शेतीचे कामे असतील, कांदा असेल किंवा भुईमूग असेल आणि इत्यादी जे पीक असतील तुमचे, जे लवकरात लवकर काढून घ्या. शेतामध्ये कांदा ठेवलेला असेल तो तो आपल्या सुरक्षित ठिकाणी आणून ठेवा. तर यामध्ये आपण बघितलंय की जर तुम्हाला एकदा पाऊस सुरू झाला, 14 तारखेपासून पाऊस सुरू झाला, तर तुम्हाला पुन्हा शेतीचे कामे करण्यासाठी संधी मिळू शकत नाही. कारण पाऊस एकदा सुरू झाला तर वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार आहे आणि त्यासाठी तुम्ही आपल्या शेतीचे जे कामे असतील ते लवकरात लवकर पूर्ण करून घ्या. आपल्याला हवामानात बदल होताना दिसत आहेत, काही ठिकाणी ढगाळ वातावरण. आणि आपण मागच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघितलं होतं की 9 ते 14 या तारखेपर्यंत आपल्याला पाऊस पडेल. पण काही ठिकाणी आपल्याला विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस पडलेला आहे आणि किरकोळ म्हणजे थोडाफार पाऊस आपल्याला काही ठिकाणी जाणवलेला आहे. तर आपण बघितलं असेल, त्यासाठी आपली शेतीचे कामे करा. शेतीचे कामे वेळच्या वेळेला 14 तारखेच्या आतमध्ये करून घ्या. आणि या व्हिडिओत आपण एक महत्त्वाची आणि इम्पॉर्टंट माहिती बघितलेली आहेत. ही आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत नक्की शेअर करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. असेच व्हिडिओ आपल्या चॅनलवरती मिळत राहतील. तर भेटूया तशा नवनवीन व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत धन्यवाद.